भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं. आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. इंद्रजिताची फजिती. लंकाधिपती रावण दरबारात बसला होता. त्याचे मंत्रिमंडळ सुद्धा त्याच्यासोबत बसले होते. अशोकवनातील घटना त्यांना समजली होती. प्रत्यक्ष लंकेत एक वानर शिरतो. तो राक्षसांना मारतो, अशोकवनाची नासधूस करतो. ह्या स्वप्नातही विश्वास ठेवाव्या अशा गोष्टी नव्हत्या. तितक्यात काही राक्षस तिथे धावत आले. एक जण म्हणाला, महाराज महाराज, अनर्थ झाला. एक वानर अशोकवनात आला असून त्याने मोठा विध्वंस केला आहे. अनेक योद्ध्यांना मारले आहे. काय सांगता? एक वानर रावणाच्या सेनेला पळता भुई थोडी करतो? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एका वानराला तुम्ही घाबरत आहात. थांबा. असे म्हणत रावणाने त्याचा मुलगा इंद्रजित यास मोठे सैन्य देऊन पाठवले. इंद्रजित अशोकवनात पोहोचला. त्याचे हनुमानासोबत युद्ध सुरू झाले. हनुमानापुढे इंद्रजिताचे काहीही चालत नव्हते. इंद्रजिताने सोडलेले बाण हनुमानाने परतवून लावले. एक वेळ तर अशी आली की इंद्रजिताच्या भात्यातले सारे बाण संपले, परंतु हनुमानाला साधा ओरखडाही उठला नाही. हनुमानाने इंद्रजिताचा रथ उलथवून टाकला. त्या रथाचे घोडे पळत सुटले. इंद्रजित घाबरला. तो पळून जाण्याचा विचार करू लागला. तेव्हा त्याला मोठ्या छिद्राप्रमाणे एक विवर दिसले. कोणताही विचार न करता इंद्रजित त्या विवरात लपून बसला. ते पाहून हनुमानाने ते विवरच बुजवून टाकले. मग काय, इंद्रजित आत अडकला. इंद्रजिताचा पराभव झाला. त्याला कोंडून टाकले ही बातमी रावणाला समजली. तो संतापाने थरथरू लागला. त्याने सरळ ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. हे ब्रह्मदेवा, लंकेवर हे काय संकट आले आहे? अशोकवन नेस्तनाबूत झाले आहे. महाकाय राक्षसांना मारले गेले आहे. माझा पराक्रमी मुलगा इंद्रजित यास कोंडले आहे. देवा, तुम्हीच आता अशोकवनात यावे. इंद्रजिताची सुटका करावी. तो कोण वानर आहे त्यास बांधून माझ्या दरबारात पाठवावे. रावणाची विनवणी ऐकून स्वतः ब्रह्मदेव अशोकवनात पोहोचले. पाहतात तर काय, अशोकवनाचे शोकवन झाले होते. ब्रह्मदेव म्हणाले, हे पवनपुत्र, तू श्रीरामाचा भक्त आहेस. महापराक्रमी वीर आहेस. तुझे शरीर वज्रापेक्षाही कठीण आहे. तू चिरंजीव अमर आहेस. राक्षस तुझी शक्ती पाहून थरथर कापत आहेत. हनुमंता, एक काम कर. तुला बंदिस्त करून दरबारात न्यायची रावणाची इच्छा आहे. माझीही इच्छा आहे की तू दरबारात जावेस. तिथे तुला तुझा पराक्रम दाखवता येईल. हनुमान तयार झाला. इंद्रजिताची सुटका झाली. हनुमंताला स्वतः ब्रह्मदेवाने गवताच्या दोरीने, वृक्षाच्या सालीने आवळून बांधले. तशा अवस्थेत हनुमानाला रावणाच्या दरबारी आणण्यात आले. रावण दरबारी हनुमंताची भरारी. बांधलेल्या अवस्थेत हनुमानाला रावणाच्या दरबारी आणण्यात आलं. अशोकवनाचा विध्वंस करणारा, असंख्य राक्षसांना मारणारा, इंद्रजिताला बंदिस्त करणारा वानर आहे तरी कसा, अशी रावणाच्या दरबारी सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
हनुमानाला पाहताच रावणाचा संताप अनावर झाला. दरबारात पोहोचल्याबरोबर हनुमानाने स्वतःच्या शक्तीची प्रचिती दरबारातल्या लोकांना दाखवून दिली. त्याने सर्व शक्ती एकवटली आणि शरीराभोवती आवळलेले फास तोडून टाकले. इतक्यावर हनुमंत थांबला नाही. त्याने स्वतःच्या शेपटीचे आसन करून त्यावर तो बसला. त्याचे आसन रावणाच्या सिंहासनापेक्षा उंच होते. तो रावणाचा एक प्रकारचा अपमानच होता. अरे वानरा, तू कोण आहेस? लंकेत का आला आहेस? रावणाने रागाने विचारले. दुष्ट राक्षस, पापी, चोरा, मी कोण आहे हे तुला अजून कळलेले नाही. सीता स्वयंवराच्या वेळी तुझा प्राण ज्याने वाचवला त्या श्रीरामाचा मी दास आहे. तुझ्या अशोकवनाचे सौंदर्य नष्ट करणारा श्रीरामाचा मी भक्त आहे. तुझ्या मुलाचे इंद्रजिताचे गर्वहरण करणारा मी हनुमान आहे. लवकरच रामचंद्र तुझ्या लंकेत येऊन तुझी 10ही तोंड छाटून तुझ्या सैन्याचा पराभव करून सीता मातेला घेऊन जातील. हनुमानाचे हे बोल ऐकून चिडलेल्या रावणाने सैनिकांना आदेश दिला. अरे पाहता काय, या माकडाची शेपटी, कान, नाक, जीभ छाटून टाका. रावणाने आज्ञा देताच महाराक्षस हनुमानावर चालून गेले. धारदार शस्त्रांनी हनुमानाच्या शेपटीवर असंख्य वार करताना सारे थकले, परंतु हनुमानाच्या शेपटीचा एक केसही तुटला नाही. दरबारातले राक्षस घाबरले. स्वतः रावण सुद्धा मनोमन खचला. म्हणाला, अरे वानरा, तुला तुझ्या रामाची शपथ आहे. खरे सांग, तुझा मृत्यू कशात आहे? मृत्यू? दुष्ट रावणा, ऐक, माझा मृत्यू माझ्या शेपटीत आहे. ते ऐकताच रावणाने सैनिकांना आदेश दिला. या वानराच्या शेपटीवर कपडे बांधा, त्यावर तेल टाकून आग लावा. सैनिकांनी आदेश पाळायला सुरुवात केली. सैनिक शेपटीवर कपडे बांधत होते. दुसरीकडे हनुमान स्वतःची शेपटी लांबवतच होता. कपडे कमी पडत असल्याचं पाहून सैनिक लंकेत घरोघरी गेले. प्रत्येक घरातले कपडे आणून शेपटीवर गुंडाळत होते, परंतु हनुमानाची शेपटी वाढतच होती. शेवटी हनुमंत म्हणाला, अरे रावणा, तू राजा असूनही तुला साधी गोष्ट कळत नाही. अरे, माझ्या शेपटीला आग लावणे हा एक यज्ञ आहे. या यज्ञाला तू स्वतः पेटवायला हवे. तू नोकराच्या हाताने अग्नी देतोस. तुला स्वतःलाच माझी शेपटी पेटवायला हवी. ते ऐकून रावण सिंहासन सोडून हनुमानाच्या शेपटीजवळ आला. जोर लावून त्याने शेपटीवर फुंकर घातली. तत्क्षणी अग्नीच्या ज्वाला प्रकट झाल्या. अघटित घडले. त्या ज्वालांनी रावणाची 10ही तोंड भाजली. दाढी मिशा जळून गेल्या. अपमानित झालेला रावण सिंहासनावर जाऊन बसला. हनुमान उठला. तो दरबारात सर्वत्र फिरू लागला. दिसेल त्याला कवटाळू लागला. त्यामुळे दरबारातल्या सगळ्या राक्षसांना आगीने वेढलं. सारा दरबार जळत असताना रावणाने सैनिकांना पुन्हा आदेश दिला. अरे पाहता काय, या वानराला साखा दंडांनी बांधून टाका आणि लंकेच्या रस्त्यांवरून फिरवा. रावणाची आज्ञा ऐकून हनुमान मनोमन खुश झाला. त्याला तेच तर हवे होते. मग इंद्रजित पुढे आला. त्याने मारुतीला साखळदंडांनी बांधले. तशा अवस्थेत हनुमानाला लंकेच्या रस्त्यांवरून फिरवले जात होते. हनुमानाने साखळदंडातून स्वतःची सुटका करून घेतली. तो या घरावरून दुसऱ्या घरावर, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नुसत्या उड्या मारत सुटला. त्यामुळे त्याच्या शेपटीने लंकेतली अनेक घरं पेटली. वृक्ष आगीत जळून भस्मसात झाले. रावणाचा राजदरबार, त्याचा महाल, सारे काही जळून खाक झाले.
सारी लंका आगीने होरपळत असताना हनुमान पुन्हा अशोकवनात पोहोचला. सीतामाईच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, माते, मी तुला या क्षणी श्रीरामाकडे घेऊन जाऊ शकतो. मी आपल्या आदेशाची वाट पाहतो आहे. नाही पुत्रा, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तुझ्या शक्तीवर, पराक्रमावर माझा विश्वास आहे, परंतु माझी इच्छा अशी आहे की स्वतः रामचंद्रांनी लंकेत यावे. त्यांनी रावणाला धडा शिकवावा. माते, तुझ्या इच्छेचा मी अनादर करणार नाही. मला इथून जायला हवे. परवानगी द्यावी. असे म्हणत मातेला वंदन करून हनुमान समुद्राच्या किनाऱ्यावर त्याची वाट पाहत असलेल्या त्याच्या मित्रांकडे गेला सुद्धा.